हाय स्टुडंट्स, आज आपण स्टडी करूया सायन्स 2 मधला फर्स्ट लेसन हेरिडिटी आणि इव्होल्यूशन. आता हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्होल्यूशन म्हणजे काय हे स्टडी करायच्या अगोदर आपण आज थोडंसं बेसिक स्ट्रक्चर स्टडी करूया, बेसिक लेक्चर. कारण कसं आहे, कुठलीही बिल्डिंग बांधायच्या अगोदर तुम्हाला त्याचा पाया मजबूत करावा लागतो. जर त्याचा पाया मजबूत नसेल ना, बिल्डिंग नीचे आणि तुम्ही ऊपर, समजले का नाही? म्हणून आपण पहिला पाया मजबूत करून घेऊ की काय असतं, सेल काय असते. मग तुम्हाला सेलमध्ये स्टडी करायचं आहे की ती प्रोटीन कशी बनते. ठीक आहे, तर पहिलं बघा तुम्हाला बायोलॉजी. आता तुमचं बायोलॉजी आहे, जेव्हा तुम्ही 11th आणि 10th जातील तेव्हा तुम्हाला झूलॉजी आणि बॉटनी स्टडी करायचं असतं. बायोलॉजीचा अर्थ काय असतो? बायो म्हणजे जीव, कुठलाही जीव. आपण पण जीव आहोत, मानव जीव आहे, प्लांट जीव आहेत, बॅक्टेरिया पण जीव आहे, छोटी छोटी झाडं पण जीव आहेत, सगळे काय जीव आहेत. त्या जीवांचं स्टडी, लॉजी म्हणजे स्टडी, जीवांचं स्टडी. ओके, ते तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक झूलॉजी आणि एक बॉटनी. झूलॉजीमध्ये तुम्हाला स्टडी करायचं असतं ॲनिमल्सचं, की ॲनिमलची बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, ते कशा राहतात, सगळं काही. ते आपण पण ॲनिमलमध्ये येतो. आपण कुठे राहतो? घरामध्ये. बाकीचे ॲनिमल्स गुफेमध्ये राहतात, जंगलामध्ये राहतात, पाण्यामध्ये राहतात, कुठे कुठे राहतात. ठीक आहे. आणि नंतर बॉटनीमध्ये तुम्हाला स्टडी करायचं असतं प्लांट्सबद्दल, की प्लांट्स कसे जगतात, ते कसं प्रोड्यूस करतात, खाणं कसं बनवतात, त्याच्यावर रिसर्च करायचं असतं. ते सगळं तुम्हाला बॉटनीमध्ये स्टडी करायचं असतं. ठीक आहे. पहिलं आपण काय स्टडी करूया, आपली जी पूर्ण बॉडी बनली ना, ती सेलची बनली. काय बनले? सेलची, छोट्या छोट्या सेलची. बघा, ग्रुप ऑफ द सेल्स तुम्हाला माहिती असेल. ग्रुप ऑफ द सेल्स मिळून काय फॉर्म होतात? टिश्यू. काय फॉर्म होतात? टिश्यू. द ग्रुप ऑफ द टिश्यू काय फॉर्म करतात? द ऑर्गन. आणि वेगवेगळे ऑर्गन, इथं आतडे आहेत, इथे किडनी आहे आपली, इथे पोट आहे, इथे आपला दिल आहे, सगळ्यांना दिल असतो, तो कुठे कुठे देतात, देऊ नका कोणाला, एकच असतो. ठीक आहे, ऑर्गन असतात ते. आणि ऑर्गन एक सिस्टीममध्ये काम करतात. कशामध्ये? सिस्टीममध्ये, म्हणजे ते एकत्र काम करतात. त्याच्यामध्ये आपण ब्लड सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम येते, डायजेस्टिव्ह सिस्टम, खातो, इकडनं जाईल आपल्या पोटामध्ये, पोटामधून मग ते वेस्ट होईल तयार आणि बाहेर निघून जाईल. हे सगळे काय आहेत? एक सिस्टम आहे. ते वेगवेगळे काय आहेत? ऑर्गन सिस्टम. आणि वेगवेगळे ऑर्गन सिस्टम एकत्र येऊन काय फॉर्म करतात? तर आपली बॉडी फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? बॉडी. मग आपण असं सांगू शकतो की जी सेल आहे ना, ती स्मॉलेस्ट युनिट ऑफ द बॉडी आहे. काय? स्मॉलेस्ट युनिट ऑफ द बॉडी, सगळ्यात छोटा पार्ट बॉडीमधला. तर याच्यामध्ये आपण आज स्टडी करूया सेल्स. सेल बघा, ॲनिमलची आणि प्लांटची स्टडी करायची आपल्याला. थोडंसं फक्त डिफरंट असतो, बाकी सगळी बॉडी सेल सेम असते. ठीक आहे. ॲनिमलची सेल कशी असते? तर त्यांच्या शेपमध्ये ते मोस्टली सर्कल शेपमध्ये असतात. एकदम सर्कल पण नाही, थोडंसं सर्कल शेप. आणि जी प्लांटची सेल असते ना, ती रेक्ट्रँग्युलर शेपची असते. कशी असते? रेक्ट्रँग्युलर शेपची असते. आता तुम्हाला ही सेल दिसत असेल. सेलची जी बाउंड्री आहे, ही जी बाउंड्री आहे, त्याचं नाव काय? तर सेल मेम्ब्रेन. काय? सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेनचं काम काय? तर सेल मेम्ब्रेनमधून ज्या ज्या गोष्टी सेलला पाहिजे असतात त्या गोष्टी सेलमधून एंट्री मारतात आणि तो खेचून घेतो. ठीक आहे. आता कसा खेचून घेतो ते तुम्हाला सांगेन मी. काय करेल? तो खेचून घेतो. आणि खेचून घेतल्यावर ते कुठे जाईल? मग ज्या ज्या पार्टला गरज असेल, मायटोकॉन्ड्रियाला गरज आहे त्याला जाईल, गॉल्जी बॉडीला गरज आहे त्याला जाईल. मग काय काय गरज लागते? वॉटर लागतं, न्यूट्रिशन लागतं. सेल पण एक जीव आहे, त्याला पण सगळं लागतं खायला. न्यूट्रिशन लागतं, ऑक्सिजन लागतो, तेव्हा ते सेल जगेल ना. मग हे सगळं कुठून जाईल? तर सेल मेम्ब्रेनमधून आत पास होईल, एंटर मारेल आणि आत जाऊन मग ज्याला गरज असेल तो तिकडनं घेईल. ठीक आहे. आता इथे बघा, ही कुठली आहे? प्लांट सेल.
प्लांट सेलला ही जी बाउंड्री आहे त्याला आपण काय बोलतो आपण सेल मेम्ब्रेन. आणि प्लांट सेललाच फक्त एक बाउंड्री अजून एक असते त्याला आपण बोलतो सेल वॉल. हे तुम्ही 9th मध्ये स्टडी केलं असेल, 8th मध्ये स्टडी केला असेल. याला काय बोलतो आपण सेल वॉल. आता याला सेल वॉल आहे, याला सेल वॉल नाही मिळत, असं का? कारण जे प्लांट्स आहेत ना, प्लांट्स ॲटमॉस्फिअरमध्ये राहतात, त्यांना ऊन सहन करावं लागतं, पाऊस सहन करावा लागतो, बाकीचे कंडिशन असतात ते सहन करावं लागतात, थंडी सहन करायला लागते, परत त्याने एखाद्या मारेला. समजलं का नाही? मग त्याची जी बाहेरची जी सेल वॉल असते ना, ती साल तुम्ही बघितलं असेल, झाडाची जी साल असते ती साल्यानुसार निघून जाते. ती काय निघून जाते? साल निघून जाते. ती कडक कडक असते ना, कडक कडक, त्याला काय बोलतो आपण सेल वॉल. काय बोलतो? सेल वॉल. ठीक आहे. आता या आपण फक्त पहिले याचा स्टडी करूया, ॲनिमल सेल. तुम्हाला याच्यामध्ये पण समजून जाईल. आता बघा, ही आपली सेल झाली. सेलमध्ये पहिला पार्ट असतो तो मायटोकॉन्ड्रिया. काय असतो? मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया काय करतो? आपल्या बॉडीमध्ये लागणारी एनर्जी, ती एनर्जी सगळीच्या सगळी प्रोड्यूस करतो मायटोकॉन्ड्रिया. काय करतो? एनर्जी प्रोड्यूस करायचं काम करतो. तुम्ही सकाळी धावता, सकाळी उठता, सकाळी झोपता, जेवता, खाता, पिता, सगळं आहे. त्यासाठी जी तुम्हाला एनर्जी लागते ती सगळीची सगळी एनर्जी कोण बनवेल? मायटोकॉन्ड्रिया. आता म्हणून त्याला बोलतात पॉवर हाऊस ऑफ द बॉडी. काय बोलतात? पॉवर हाऊस ऑफ द बॉडी. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये ना एक क्रीप सायकल चालतो. काय चालतो? क्रीप सायकल चालतो. आणि क्रीप सायकलनुसार चालू झाल्यानंतर मग त्याच्यामधून काय तयार होईल? ते एनर्जी तयार होईल. काय तयार होईल? एनर्जी. आणि मग ते ज्या ज्या पार्टला गरज असेल, ज्या ज्या ऑर्गन्सला गरज असेल ते त्याला ते मिळेल. ठीक आहे. आता जी एनर्जी तयार करण्यासाठी कसली गरज असते? तर ऑक्सिजनची गरज असते, न्यूट्रिशनची गरज असते आणि वॉटरची गरज असते. आता हे येईल कसं काय? हे तर एक सेल, एक जीव आहे, ते कुठेतरी असेल. आणि आपली बॉडी काय एक सेल जेवढी बनले, लाखो करोडो सेलची बनले. ठीक आहे. आता ऑक्सिजन कसं येईल? तुम्ही बघा, तुम्ही श्वास घेतला, नाकातून गेला, नाकातून गेला कुठे? आपल्या फुफ्फुसमध्ये. फुफ्फुस समजते, त्याला आपण लंग्स बोलतो. काय बोलतो? लंग्स. लंग्समध्ये गेला, लंग्समधून ते कशामध्ये गेलं? तर आपल्या दिलमध्ये. दिल माहीत आहे ना, हार्ट, त्याच्यामध्ये गेलं. तिकडनं त्यांनी फटका मारला. फटका मारल्यानंतर ते पूर्ण आपल्या मोठ्या शिराळमध्ये गेला. त्याला आपण आर्टरी बोलतो. काय बोलतो? आर्टरी. आर्टरीमध्ये गेला. आर्टरीला इकडनं मोठी आर्टरी जॉईन आहे, त्याला छोट्या आर्टरी, म्हणजे आपण त्याला शिर बोलतो किंवा नस बोलतो तुम्हाला समजण्यासाठी. ते छोट्या आर्टरीमध्ये गेला, आर्टरीमध्ये त्याच्यापासून छोट्या गेला. आणि सगळ्या छोट्या छोट्या असतात ना, त्या असतात कॅपिलरी. लास्ट आर्टरी असतात ना एकदम कॅपिलरी, पातळ पातळ, त्या तुम्हाला तुमच्या डोळ्यावर दिसत असतील, अशा शिरा शिरा एकदम दिसतात, एकदम छोट्या छोट्या, त्याला बोलतो आपण कॅपिलरी. आता आपण काय घेतला? ऑक्सिजन घेतला. त्या ऑक्सिजन कशामध्ये गेला? तर फुफ्फुसमध्ये. कशामध्ये? फुफ्फुस. त्याला आपण काय बोलतो? लंग्स. लंग्समध्ये गेल्यानंतर हे लंग्समधून कशामध्ये जातं? तर ब्लडमध्ये. कशामध्ये जातं? ब्लड. तर मागच्या वर्षी तुम्ही स्टडी केला असेल, लंग्स आहे, लंग्सला बारक्या बारक्या गोट्या गोट्या होत्या. काय होत्या? गोट्या. त्याला आपण काय बोलतो? ॲल्व्हिओली. काय बोलतो? ॲल्व्हिओली. आणि ॲल्व्हिओलीच्या थोडंसं साईडला एक कॅपिलरी गेली असेल. काय गेले असेल? कॅपिलरी. कॅपिलरीमध्ये काय असतात? तर RBC, रेड व्हाईट BC हे सगळे याच्यामध्ये असतात. आणि मग काय करेल? याच्यामध्ये एक कशाला जॉईन आहे? तर लंग्सला. लंग्समधून ऑक्सिजन याच्यामध्ये आलं. काय आलं? ऑक्सिजन आलं. हे ऑक्सिजन, ही कातडी आहे, एवढी पातळ असते की याच्यामधून ऑक्सिजन डायरेक्ट याच्यामध्ये ट्रान्सफर होतो. कॅपिलरीमध्ये काय होतो? ट्रान्सफर. कशामध्ये येईल? तर RBC मध्ये येईल, म्हणजे ब्लडमध्ये येईल. आणि ब्लडमधून मग हे कशामध्ये जाईल? आपल्या हार्टमध्ये. आणि हार्टमधून कोण ऑक्सिजन घेऊन गेला? ब्लड. ब्लड घेऊन गेला हार्टमध्ये.
हार्टने प्रेशर मारला खालून आणि प्रेशर मारल्यानंतर हे कुठे गेला तर आपल्या कॅपिलरीमध्ये. कशामध्ये गेला? कॅपिलरीमध्ये. आणि कॅपिलरी जॉईन असतात ते सेलला. कशा जॉईन असतात? सेलला. म्हणजे याच्या साईडून पण एखादी कॅपिलरी गेली असेल छोटीशी, याच्यामध्ये काय ऑक्सिजन आहे आणि हे ॲब्झॉर्ब पण करून घेईल ब्लडमधून. तर त्याला ॲब्झॉर्ब करायचं काम कोण करेल? सेल मेम्ब्रेन. कोण करेल? सेल मेम्ब्रेन इकडनं ॲब्झॉर्ब करेल. आणि याला गरज असते ऑक्सिजनची. ब्लडमधूनच न्यूट्रिएंट पण मिळतं. काय मिळतं? न्यूट्रिएंट पण. पण तुमचं पाणी, आपलं जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये जवळपास 60 ते 70% पाणी असतं. काय असतं? पाणी. ते पाणी पण खेचेल. समजली का नाही? काय काय केलं? नाकातून श्वास घेतला, ते कशामध्ये आलं? आपल्या लंग्समध्ये. लंग्समधून ॲल्व्हेओलीमधून ते गेलं कॅपिलरीमध्ये. कॅपिलरीमधून कुठे गेलं? हार्टमध्ये. हार्टनी प्रेशर लावला. प्रेशर लावून कुठे गेलं? मोठ्या कॅपिलरी, मोठ्या आर्टरीमध्ये. मोठ्या आर्टरी, छोट्या आर्टरी, छोट्या आर्टरी, छोट्या आर्टरी. नंतर गेले कुठे? कॅपिलरी. कॅपिलरीमधून सेलमध्ये. ही पूर्ण प्रोसेस चालते. काय होते? पूर्ण प्रोसेस चालते. आणि मग या मायटोकॉन्ड्रियाला काय मिळते? तर ऑक्सिजन मिळतो, न्यूट्रिएंट्स मिळतात आणि वॉटर मिळतं. आणि याचा बघा तो वापर करून जेव्हा याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये जेव्हा क्रीप सायकल चालतो. काय चालतो? क्रीप सायकल. आता बघा कुठलीही गाडी असेल, गाडीचं जेव्हा इंजिन आपण चालू करतो, चालू केल्यावर ते इंजिन गरम होते. काय होते? गरम इंजिन होते. मग आपली पण बॉडी काय होते? गरम असते. तुम्ही हात लावून बघा, नॉर्मली थंडी असते पण नॉर्मली ते गरम असते. का? ते एनर्जी प्रोड्यूस चालू असते. काय चालू असते? काम चालू असते. आणि तेव्हाच जेव्हा क्रीप सायकल चालू असतो तेव्हा याच्यामधून बाहेर पडतो तो कार्बन डायऑक्साईड गॅस. आता बॉडी गरम का असते? तर कार्बन डायऑक्साईडच्या मुळे बॉडी गरम असते. समजलं का? आता याच्यामधून काय बाहेर पडेल? CO2. हा बाहेर पडला. हा गरम गॅस आहे म्हणून आपली बॉडी गरम 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 दिसते. समजलं का? अशा प्रकारे तुमचा कार्बन डायऑक्साईड परत येईल. कशामधून येईल? गेला आर्टरीमधून. ना आला कशामधून? वेनमधून. नसा आणि शिरा या पण दोन्ही वेगळ्या असतात. जर मागच्या वर्षी तुम्ही नीट स्टडी केला असेल तर. ठीक आहे. आला वेनमधून कार्बन डायऑक्साईड गॅस आणि निघाला कुठून परत? मग साधारण आपण बाहेर पडतो. घेतलं ऑक्सिजन, निघालं काय? कार्बन डायऑक्साईड. हे कमाल सगळं आहे मायटोकॉन्ड्रियाचा. समजलं का? आता बघा जी एनर्जी तयार होते ती ATP मध्ये तयार होते. कशामध्ये? ATP. ॲडिनोसाईन ट्राय फॉस्फेट. ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट. ॲडिनोसाईन ट्राय फॉस्फेट. जेव्हा 38 ATP तयार होतील, आज स्टडी करायचं आहे आपल्याला म्हणजे या लेक्चरमध्ये की ATP कसे तयार होतात. जेव्हा 38 ATP तयार होतील, 38 ATP पासून आपल्याला 1 ग्लुकोज मिळतो. किती? 1 ग्लुकोज मिळतो. आणि 1 ग्लुकोजपासून आपल्याला 4.2 किलो कॅलरी एनर्जी मिळते. किती? 4.2 किलो कॅलरी एनर्जी मिळते. आणि पूर्ण दिवसासाठी म्हणजे आपल्याला काम करायचं असेल, कुठे जायचं असेल, खायचं प्यायचं असेल, कुठे शाळेमध्ये स्टडी करायचं असेल तर आपल्याला पूर्णपणे गरज असते एक ह्युमन बीइंगला कमीत कमी 2500 कॅलरीची गरज असते. किती? 2500 कॅलरीची गरज असते. ते दिवसभर प्रोड्यूस करत असतात. आपण जरी झोपलो तरी त्यांचं काम चालू असते. ते झोपत नसेल. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला काय बोलतात? पॉवर हाऊस ऑफ द सेल. तो काय करतो? एनर्जी प्रोड्यूस करायचं काम करतो. जेवढी एनर्जी लागते ती सगळीची सगळी कोण प्रोड्यूस करतो? मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. याच्यामध्ये कुठली सायकल चालते? क्रीप सायकल. नंतर एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी कसली गरज असते? ऑक्सिजनची, न्यूट्रिएंटची, वॉटरची गरज असते. ओके. कुठल्या फॉर्ममध्ये एनर्जी तयार होते? ATP मध्ये. कशामध्ये? ATP. 38 ATP. 38 ATP मिळून 1 ग्लुकोज तयार होतो. आणि 1 ग्लुकोजपासून किती एनर्जी मिळते? 4.2 किलो कॅलरी एनर्जी मिळते. आणि आपल्याला गरज किती असते? 2500 किलो कॅलरीज गरज असते.
महिलांना कमी गरज असते, त्यांचं डोकं शांत असते. पण गरम झाला ना मग नवरा गेला कोमात. ठीक आहे. सेकंड पार्ट आहे गॉल्जी बॉडी. काय असते? गॉल्जी बॉडी. आता बघा, जी एनर्जी मायटोकॉन्ड्रियाने तयार केली तो घेऊन कोण जाईल? गॉल्जी बॉडी. आता एनर्जी तयार केली कोणी? मायटोकॉन्ड्रियानी. घेऊन कोण जाईल? गॉल्जी बॉडी. गॉल्जी बॉडी पोता उचलेल, टाकला खांद्यावर. एनर्जी एनर्जी लेलो लेलो, एनर्जी लेलो एनर्जी. ज्याला ज्याला जी गरज असेल तो सगळ्यांना एनर्जी वाटेल. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी. हा काय करतो? ट्रान्सपोर्ट करतो. थर्ड आहे याच्यामध्ये व्हॅक्यूल. व्हॅक्यूल म्हणजे पाण्याचा स्टोअर करतो. काय करतो व्हॅक्यूल? स्टोअर ऑफ वॉटर, स्टोरेज ऑफ वॉटर. आता याच्यामध्ये ॲनिमल बघा, आपण आहोत, आपल्याला एवढे प्रमाणामध्ये गरज नाही पाण्याची. आपल्या बॉडीमध्ये जास्त असतं किती? तुम्हाला दिवसामध्ये 5 लिटर पाणी पितील तुम्ही. ठीक आहे. एवढीच गरज असते पाण्याची. पण झाडं असतात, झाडांना खूप गरज असते पाण्याची. पाण्यावर पूर्णपणे त्यांची प्रोसेस डिपेंड असते. मग ते काय करतील? त्यांची व्हॅक्यूल असते ना ती मोठी असते. काय असते? व्हॅक्यूल मोठी असते साईजमध्ये. आणि आपली ॲनिमलची काय असते? छोटी असते. प्लांटची कशी असेल? बिग असेल आणि ॲनिमलची स्मॉल असेल. नेक्स्ट पार्ट आहे त्यांचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्या न्यूक्लियसला जॉईन असतो. खालीच बघा असतो ER, याला जॉईन असतो न्यूक्लियसलाच. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो? हा वर्क ॲज स्केलेटल. हा हाडांचं काम करतो. हाडं समजते? आपल्या बॉडीमध्ये पण हाडं आहेत. जर हाडं नसतील ना तर आपण असा अमिबासारखा चाललो असतो पोवत. समजलं? आपण हाडं असल्यामुळे आपली बॉडी अशी स्ट्रेट राहते. ही पण सेल आहे. सेल अशी पिचकू नये. पिचको समजते? अशी ती पिचकून जाईल, नाही तर अशी पाणी पाणी होऊन जाईल. आणि सेल पाणी पाणी झाला आपली बॉडी पण पाणी पाणी होईल. म्हणून हे पिचकू नये म्हणून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्केलेटनचं काम करतो. कसलं? स्केलेटनचं काम करेल. याच्यामध्ये 2 पार्ट असतात. वरचा पार्ट असतो ना तो स्मूथ असतो. वरचा काय असेल? स्मूथ पार्ट. आणि हा कसला बनलेला असतो? तर फॅटचा. कसला? फॅटचा. आणि याच्या खालचा जो पार्ट असतो तो रफ पार्ट असतो. म्हणजे एकदम स्मूथपणे रफ पार्ट असतो. तो काय असतो? तर रायबोझोम. काय असतो? रायबोझोम. आपल्याला स्टडी करायचा आहे रायबोझोम काय असतो, कसा प्रोटीन फॉर्म करतो. आणि रायबोझोमच काय फॉर्म करतो? प्रोटीन. याच्यामध्येच प्रोटीन फॉर्मेशन होतो. त्याला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन असं बोलतो. ठीक आहे. प्रोटीन फॉर्म करतो कोण? रायबोझोम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसला काम करतो? स्केलेटनचं, पिचकू नये म्हणून. नंतर वरचा पार्ट स्मूथ असतो, तो फॅटचा बनलेला असतो. रफ पार्ट असतो, तो कसला असतो? काय असतो? रायबोझोम असतो. त्याच्यामध्ये काय होतं? तर प्रोटीन फॉर्म होतो. ठीक आहे. आता 2 प्रकारे प्रोटीन फॉर्म होतात. एक म्हणजे 70S. एसचा अर्थ सेडिमेंटेशन. हे तुम्हाला पुढे हायर लेवलमध्ये आहे. सेडिमेंटेशन. आणि दुसरा 80S. 70S आणि 80S. जी 70S फॉर्म होतो ती गरज असते बॅक्टेरियाला. आपल्यामध्ये जर 70S फॉर्म झाला तर आपल्याला प्रोटीनची कमी पडेल आणि जेवढी एनर्जी पाहिजे ती प्रोड्यूस होणार नाही, सगळं बिघडून जाईल. ठीक आहे. 70S कोणाला लागते? तर बॅक्टेरियाला. बॅक्टेरिया म्हणजे माहिती आहे छोटे छोटे जीव असतील ते सगळे बॅक्टेरियामध्ये येतात. आणि 80s आपल्याला गरज असते. आपण प्लांट्स ॲनिमल्स यांना कसली गरज असते? 80s. मग आपल्यामध्ये कुठला फॉर्म होतो? तर 80S. ओके. 80 सेडिमेंटेशन फॉर्म होतो. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा सेंट्रोसोम. कुठला? सेंट्रोसोम. सेंट्रोसोम काय करेल? हा सेल डिव्हिजनचं काम करतो. सेल डिव्हिजन म्हणजे काय? तर एक सेल असेल, एक सेलपासून नवीन सेल तयार होईल. काय तयार होईल? नवीन सेल तयार होईल. सेम अमिबासारखं करतात, पण आपल्याकडे कसं आता सगळे पार्ट डिवाइड होतात. आपण मायटोकॉन्ड्रिया पण वेगळा होईल, गॉल्जी बॉडी वेगळा होईल, व्हॅक्यूलचे 2 पार्ट, सायट्रोसोम
सेंट्रोसोमचे 2 पार्ट, न्यूक्लियसचे 2 पार्ट, सगळे 2-2 पार्ट होतील आणि काय होईल डिव्हिजनचं काम करेल. समजलं. सेंट्रोसोम आता याच्यावर काय करतो सेल डिव्हिजनचं काम करतो. हा डेड सेल रिकवर करतो. डेड सेल म्हणजे काय, समजा आपण इथे असं फटका मारला फाटकन, मग कसा इकडच्या सेल मेल्या काय होतं काला काला पडतो. काला पडल्यानंतर आता बघा समजा हा पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला मारल्यावर इकडच्या जेवढ्या सेल्स आहेत त्या सगळ्या मेल्या. काय मेल्या सेल्स मेल्या. अगोदर आपण लायसोसोम स्टडी करून घेऊ मग तिथे समजेल तुम्हाला. ठीक आहे कसा रिकवर करतो तो. ओके. हा नॉट फाउंड इन द न्यूरॉन. हा कशामध्ये नसतो न्यूरॉन. न्यूरॉनमध्ये काय या सेलचं नाव आहे आपल्या बॉडीमधले सगळ्यात लॉंग जे सेल आहे त्याचा न्यूरॉन. आणि न्यूरॉनचा आपण ब्रेन बनलेला असतो खोपडी. म्हणून बोलतात ना सिर सलामत तो पगडी 50. नाहीतर मग डोका गेला झाला दिवाना दिन में दिवाना बरोबर येते हो. ठीक आहे पूर्ण कामातून जाईल. म्हणून समजा ब्रेनचे न्यूरॉन्स मेले, ब्रेनचे सेल्स मेले, परत फॉर्म होत नाही. मग एकदा गेला तर मग आयुष्यभर गेला. म्हणून डोक्यामध्ये हेल्मेट घालण्यासाठी आपल्यासाठी सांगतात पण आपण घालत नाही. आपण दाखवतो हिरोसारखा हिरो. इथे बघ न्यूरॉन फुटला ना सगळं न्यूरॉन जाईल निघून ना. ठीक आहे. नंतर बघा जर सेंट्रोसोम काय करेल जास्त प्रमाणामध्ये सेल डिव्हिजन करेल म्हणजे जास्त फॉर्म करेल पटापट 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 एकच ठिकाणी, त्यालाच आपण बोलतो कॅन्सर. काय बोलतो कॅन्सर. समजा आपल्या इथे एवढा भाग आहे, या भागामध्ये इथे सेंट्रोसोमने पटापट काम चालू केला, खूप सेल झाले काय होतील खूप सेल तयार होतील. एकच जागेवर जर खूप सेल तयार झाला तर इथे आपला गट्टासारखा होईल, मोठे फुगेल, त्याला आपण काय बोलतो कॅन्सर. कॅन्सर बाकी काय नाही, एकाच जागेवर खूप प्रमाणामध्ये अनकंडिशनमध्ये ते सेल डिव्हिजन होतात पटापट पटापट, त्याला आपण बोलतो काय कॅन्सर. ठीक आहे. लायसोसोम. लायसोसोम बघा लायसोसोमचं काम काय असतं, हा ॲसिडचं काम करतो. काय करतो ॲसिडचं काम. आता समजा ही सेल आहे, सेलमधला कुठला एखादा काम करत नाही. समजा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस काय केला न्यूक्लियस मेला. आता तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियसला काय बोलतात ब्रेन ऑफ द सेल. हाच मेन आहे ब्रेन. हा जर मेला तर सगळी गेली कामातून. मग काय करेल न्यूक्लियस मेला. न्यूक्लियस मेल्यानंतर जो तुमचा लायसोसोम आहे, लायसोसोम पगला होईल, कोणाचा ऐकत नाही तो, त्याचा पण ऐकत नाही तो, मग तो फिरेल न्यूक्लियस न्यूक्लियस गया. आता ऑर्डर कोण दिलेला लायसोसोमला, ऑर्डर कोण देईल कोण नाही. हा पगला होईल, फिरेल इकडे तिकडे, आणि ज्याच्यावर फिरेल त्याला पूर्ण टाकेल, कारण त्याच्यामध्ये काय आहे ॲसिड, आणि ॲसिड टाकून याला फोडेल सेंट्रोसोम, जा तू पण तू भी जाओ. याच्यावर ॲसिड टाकेल वॅक्युअल तू भी जाओ हम सब मर जाते. ठीक आहे. हा काय करतो वॅक्युअल लायसोसोम ॲसिडचं काम करतो. कसलं ॲसिडचं. हा ब्लडमध्ये नसतो. कशामध्ये नसतो ब्लडमध्ये. मग ब्लडच्या समजा सेल मेल्या त्याचं तुम्हाला कार्य टाईम माहिती आहे किंवा त्या 7 दिवस जगतात. WBC WBC रेड BC असतात ते काही दिवसानंतर ते मरतात. मेल्यानंतर आता याला नेईल कोण, जर आपल्या पोटामध्ये राहिला तर पूर्ण घाण होऊन जाईल. मारायला कोण लायसोसोमच नाही, याला मारेल कोण. मग काय होईल जेवढं सगळं ब्लड असतं ते जातं कशामध्ये ॲस्पिलिनमध्ये. कशामध्ये ॲस्पिलिन. त्याला आपण ब्लड बँक बोलतो. याच्यामध्ये सगळं ब्लड जाऊन न राहतं. ठीक आहे. आणि मग ते मग जे ब्लड खराब झालं असेल ते पूर्णपणे नष्ट होऊन जातं आणि मग नवीन आपल्या सेल चालू होतात आणि ब्लड तयार होतं. ओके. हे कशामध्ये नसतं ब्लड, ब्लडमध्ये लायसोसोम नसतो. समजलं. आता याच्यावर येऊ, हे तुम्हाला समजलं असेल. लायसोसोम काय करतो ॲसिडचं काम करतो. आता समजा इथे मारल्यानंतर इथे सेल या मेल्या, एका झाल्या मेल्या, पण साईडच्या सेल तर जिवंत आहेत ना.
काय आहेत, साईडच्या सेल जिवंत आहेत. मग याच्यामध्ये काय असेल, याच्यामध्ये आहे लायसोसोम. काय आहे, लायसोसोम. लायसोसोम पहिला याच्यामधला ॲसिड आहे, जवळ आहे, ॲसिड टाकेल, टाकला इकडे ॲसिड टाकेल, मरतो बी. याच्यातला पण लायसोसोम असेल, ॲसिड टाकेल, टाकलं इकडनं टाकेल, इकडनं टाकेल आणि एवढ्या भागाला सगळ्याला मारून टाकेल. काय करेल, मारून टाकेल. मग बघा तुमच्या जिथे लागले ना तिथे जखम होते. काय होते, जखम. ते त्यांनी मारून टाकले. कोणी मारून टाकले, साईडच्या लायसोसोमने मारून टाकले. कोणी, लायसोसोमने मारून टाकले. आणि परत ती जखम हळूहळू भरत जाते. काय जाते, भरत जाते. आता भरायचं काम कोण करेल, तर सेंट्रोसोम. काय करेल, सेंट्रोसोम. सेंट्रोसोम सांगेल न्यूक्लियसला. कोणाला, न्यूक्लियसला सांगेल, ए न्यूक्लियस ये अपना दोस्त मर गया, हमारे इधर नया नया दोस्त चाहिए. तो क्या करे, न्यूक्लियसला बोलेल पटापट आपले सुरुवात कर. कशाला, सेल डिव्हिजनला सुरुवात कर. तो काय करेल, आता ही सेल आहे, या सेलपासून नवीन सेल तयार करेल, या सेलपासून नवीन सेल तयार करेल, या सेलपासून नवीन सेल तयार करेल आणि असं करता करता तुमची जखम पूर्ण भरून जाईल. काय होईल, पूर्णपणे ती जखम भरून जाईल. हे समजलं असेल तुम्हाला. सेंट्रोसोम सेल डिव्हिजनचं काम करतो. सेल डिव्हिजन केला, डेड सेल रिकवर करतो, मेलेल्या सेल परत रिकवर केल्या. नॉट फाउंड इन न्यूरॉन, न्यूरॉनमध्ये नसते. एकदा ब्रेन गेला, तुम्ही पण गेले, मग झोपून राहा घरीमध्ये ना, आयुष्यभर आई वडिलांना पोसायला लागेल. म्हणून सांगतात स्वतःची काळजी घ्या थोडासा. ठीक आहे. मोर सेल कशामध्ये असतात, मोर सेल जर तयार झाले काय होतं, कॅन्सर होतो. लायसोसोम, लायसोसोममध्ये काय असतं, ॲसिड असतं आणि हे ब्लडमध्ये नसतं. म्हणून ब्लड कशामध्ये जातं, ॲस्पिरिनमध्ये जातं. कशामध्ये, ॲस्पिरिनमध्ये जातं. ओके. आपण बाकी स्टडी केले. काय काय स्टडी केले, तर आपण मायटोकॉन्ड्रिया स्टडी केला. मायटोकॉन्ड्रिया काय करायचा, एनर्जी प्रोड्यूस करायचा. त्याच्यामध्ये गॉल्जी बॉडी स्टडी केली. गॉल्जी बॉडी काय करायची, जी एनर्जी तयार केली मायटोकॉन्ड्रियानी तो घेऊन जाईल गॉल्जी बॉडी आणि सगळ्यांना देईल. काय करेल, सगळ्यांना देईल. याच्यामध्ये आपण स्टडी केला व्हॅक्यूल. व्हॅक्यूल काय करतो, त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवतो आणि घाणेरडं पाणी असेल ना, जेव्हा एनर्जी तयार करतो मायटोकॉन्ड्रिया तेव्हा जे घाण पाणी तयार होतं ते घाण पाणी पण याच्या व्हॅक्यूलमध्ये स्टोअर असतो आणि नंतर आपल्या बॉडीमधून घामाच्या रूपाने सगळं बाहेर काढून टाकतो. काय करतो, घामाच्या रूपाने सगळं बाहेर काढून टाकतो बॉडीमधून. कोण काढतो, व्हॅक्यूल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण स्टडी केला न्यूक्लियसला जॉईन असतो काय, ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सेंट्रोसोम स्टडी केला. सेंट्रोसोम काय करतो, सेल डिव्हिजनचं काम करतो. याच्यामध्ये लायसोसोम ॲसिडचं काम करतो. पुढे स्टडी करूया. याच्यामध्ये बघा मेन पार्ट पहिला न्यूक्लियस स्टडी करूया. न्यूक्लियस काय असतो, मेन पार्ट ऑफ द बॉडी, याला आपण ब्रेन ऑफ द बॉडी बोलतो. हा सगळ्यांना ऑर्डर देईल. सगळं काय हँडल करायचं काम कोणाचं, न्यूक्लियसचा. हा बॉस आहे. जर न्यूक्लियस गेलं ना सगळी सेल डेट, आणि डेट कोण करतो, मग लायसोसोम करेल, पूर्ण डेट करेल. न्यूक्लियस ऑर्डर देईल मायटोकॉन्ड्रिया, ए मायटोकॉन्ड्रिया पटापट एनर्जी तयार चालू कर रे, बनव रे. गॉल्जी बॉडीला ऑर्डर देईल, तुझा काम आहे नेऊ घेऊन जायचा, पोता उचल तुझा ने घेऊन जा पटकन. न्यूक्लियस ऑर्डर देईल व्हॅक्यूलला, ज़्यादा से ज़्यादा पानी स्टोर कर, हमको अभी उन्हाळा आ रहा है तो हमको गरज पडेगा. ठीक आहे. न्यूक्लियस सेंट्रोसोमला ऑर्डर देईल, आपल्याला नवीन सेल तयार करायची आहे, जरा चालू कर प्रोसेस. एंडोप्लाज्मिक रेटिकुलमला ऑर्डर देईल, आपण को प्रोटीन बनाना है, प्रोटीन बनाओ. लाइसोसोमला ऑर्डर देईल, अभी एसिड का काम है, साइड की सेल डेड हो गई है, उसमें थोड़ा सा एसिड डालो और उसको मार डालो. समजला का नाही, सगळ्यांना ऑर्डर देईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोण असतो, न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस मेन आहे आणि न्यूक्लियसमध्ये असतो DNA. काय असतो, DNA. हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात, क्रोमोझोम असतात. काय असतात, क्रोमोझोम. हे यावरची स्टडी करायचं आपल्याला डिटेलमध्ये.
आणि हे पेअरमध्ये असतात. किती कशामध्ये असतात? पेअरमध्ये. आपल्या सेलमध्ये हे क्रोमोझोम 46 असतात. किती असतात टोटल? 46. आणि हे पेअरमध्ये जर पकडलं आपण तर 23 पेअर्स आहेत. किती पेअर? 23 पेअर. हे नेहमी एकत्र असतात. म्हणजे दोन असतील ना, दोघांकडं सेम कॅरेक्टरिस्टिक असतील की नवीन पार्ट तयार करायचा असेल. समजा हे दोघे जण आहे, या दोघे जणांकडं पॉवर आहे की जो नवीन बॉडी तयार करायची आहे त्याच्यामध्ये हात कसा ठेवायचा. समजलं? मग हे दोघे जण डिसाइड करतील इसका हाथ मम्मी जैसा पप्पा जैसा मिक्स करके दोनों को बनाएंगे. टेन्शन मतली. समजलं का नाही? मग यांच्याकडे पूर्ण पॉवर असते की कसं बनवायचं. आता काय केलं, हे पुढे घेऊ आपण. याच्यामध्ये काय असतात? क्रोमोझोम असतात आणि याला ब्रेन ऑफ द सेल बोलतात. याच्यामध्ये असतो काय? DNA. काय असतो? DNA. या क्रोमोझोमला आपण जर खेचला, काय केला? खेचला तर काय होईल? हा काय फॉर्म होतो? DNA. कोणाला लांब केला आपण? क्रोमोझोमला. असं खेचलं. हे पुढे घेऊया आपण डिटेल्समध्ये. ठीक आहे. तर काय फॉर्म होतो? DNA. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. हा कशा असतो? ॲसिड असतो. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना न्यूक्लियस आहे, हे सगळे पार्ट आहेत. आता याच्यामध्ये एक लिक्विड सारखा स्ट्रक्चर असते, शेंबूड स्ट्रक्चर. माहिती आहे ना शेंबूड? जाड. त्याला प्लाझ्मा बोलतो आपण. प्लाझ्मा म्हणजे काय? एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पण नाही, मीडियम स्ट्रक्चर. का देतात? याला बोलतो आपण काय? सायटोप्लाझम. काय बोलतो? सायटोप्लाझम. याच्यामध्ये इकडे सगळीकडे भरलेलं असतं सायटोप्लाझम. त्यालाच आपण प्रोटोप्लाझम पण बोलतो. काय बोलतो? प्रोटोप्लाझम. हा सगळीकडे भरलेला असतो. का भरलेला असतो? समजा हे सगळे आहेत, तुम्ही बघा शाळेमध्ये बॅग नेता, तर बॅग नेत असताना असं तुम्ही जर भरला असेल डब्बा वगैरे, धावता खाड 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 खाड, काय होईल? सगळं एकमेकामध्ये ठोकेल. आणि समजा बॅगमध्ये अंडी आहेत, काय आहेत? अंडी. सगळं फुटला, सगळं निघून जाईल. याच्यामध्ये पण एक अंडा आहे, कोण आहे? लायसोसोम आहे. हा जर भडकला ना, सगळ्यांना फोडून टाकेल. मग एकमेकांना हे ठोकू नये म्हणून याच्यामध्ये काय भरलेलं असतंय? तर सगळीकडं सायटोप्लाझम. मग एकमेकांना ठोकत नाही. झालं? सावकाश सावकाश ट्रॅव्हल करतात. काय होतात? सावकाश सावकाश. ठीक आहे. नंतर या सायटोप्लाझममध्ये 95% पाणी असते. बघा, जाड पण आहे आणि पातळ पण आहे. पण 95% हा पातळ आहे, वॉटर आहे, आणि थोडंसं 5% फक्त. किती? 5% हा जाड. आता याच्यामध्ये 95% मधून जर 1% पाणी कमी झालं ना, बॉडीमधल्या एवढ्या सेल्स आहेत, सेल्समधून सगळ्या सेल्समध्ये 1% पाणी कमी झाला, आपल्याला तहान लागते. काय लागते? तहान लागते, थर्स्टी फील होतं. आणि समजा पाणी कमी कमी होत गेला, पूर्ण सेलमध्ये 95 मधून 10% पाणी कमी झाला, डायरेक्ट डेट, जाऊन झोपा. मग समजलं? म्हणून सांगतात की पाणी जास्त प्या, आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्तच प्या. ठीक आहे. खूप गरमी वाढत चालली. नंतर हे समजलं असं न्यूक्लियस, त्याला आपण काय बोलतो? ब्रेन ऑफ द सेल. तो सगळ्यांना ऑर्डर देतो आणि सगळ्यांकडून काम पण करून घेतो. आता हे प्लास्टिड. हे प्लास्टिड आपल्यामध्ये नसतो. हे सगळे पार्ट तुम्हाला प्लांट्समध्ये पण सेम मिळतील. पण प्लांटमध्ये एक एक्स्ट्रा पार्ट असतो, तो असतो प्लास्टिड. कुठला असतो? प्लास्टिड. प्लास्टिडमध्ये 3 प्रकार येतात, 3 पार्ट असतात त्याचे पण. क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. कुठला? क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट आहे ना, तो काय करतो? स्वतःचं फूड स्वतः तयार करतो, कारण हे ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉपिकचा अर्थ समजत असेल? ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, त्याला आपण काय बोलतो? ऑटोट्रॉप्स. मग कशाने बनवतो? तर तुम्ही स्टडी केला असेल फोटोसिंथेसिस. बरोबर? फोटोसिंथेसिसने प्रोसेसनी तो फूड बनवतो. जे फूड तयार केलंय ते स्टोअर करायचं काम कोण करेल? ल्युकोप्लास्ट. काय करेल? स्टोअर करायचं काम कोण करेल? ल्युकोप्लास्ट. हे स्टोअर का केलं? आता जेव्हा त्याला फळांची सीझन येते बघा, आता
मे महिन्यामध्ये तुमचे आंबे वगैरे तयार होतात. आता जेव्हा सीझन येईल त्यावेळेस आंबे प्रोड्यूस करण्यासाठी त्याला गरज असते ते स्टोअर फूडची. म्हणजे फळं भाजवायचे असतील, फुलं तयार करायचे असतील, तेव्हा त्यांना गरज असते कसली? स्टोअर फूडची. मग तेव्हा ते वापरलं जातं सगळं. ठीक आहे. आणि बघा, फुलांना, फळांना, झाडांना, पानांना सगळ्यांना वेगवेगळा कलर असतो, बरोबर? मग ते कलर द्यायचं काम कोण करतो? तर क्रोमोप्लास्ट. कोण करतो? क्रोमोप्लास्ट. आपल्या बॉडीमध्ये पण बघा कुठलं एक केमिकल आहे, हार्मोन आहे, तर मेलॅनिन. काय? मेलॅनिन. मेलॅनिनमुळे ज्याच्या बॉडीमध्ये मेलॅनिन कमी असते तो गोरा असतो. काय असतो? गोरा असतो. आणि ज्यांच्या बॉडीमध्ये मेलॅनिन जास्त असते तो काय असतो? काला असतो. आम्ही बघा काले, बरोबर आहे. पण कसं आहे, काले हे पर दिल वाले हे. कारण जो काला असतो ना त्याच्याकडे इम्युनिटी पॉवर सहन करायची शक्ती जास्त असते. उन्हामध्ये तो सहन करू शकतो उन्हाला. पण हे काय करतात, जे गोरे असतात ना, थोडेसे उन्हामध्ये गेले की लगेच आजारी पडतात. काय होतात? आजारी पडतात. समजलं? हे समजलं असेल तुम्हाला. न्यूक्लियस ऑफ ब्रेन, याच्यामध्ये काय असतो? DNA. तुम्हाला माहिती आहे जपानमध्ये अणुबॉम्ब टाकलेले, 2 टाकलेले. ओके, नागासाकी आणि हिरोशिमामध्ये 2 बॉम्ब टाकले. अणुबॉम्ब टाकल्यावर काय होतं, जे न्यूक्लिअर बॉम्ब टाकले ना त्याच्यामध्ये डायरेक्ट DNA मध्ये काय घुसतात ते. त्याच्यामधून रेडिओ ॲक्टिव्ह वेव्ह निघतात. पहिल्या दिवशी काही फरक पडला नाही. जेव्हा बॉम्ब टाकला ना त्या भागामधली फक्त माणसं मेली. आणि 1-2 दिवसानंतर त्याचे रेडिएशन निघायला लागले. तुम्ही मागच्या वर्षी स्टडी केला असेल रेडिएशन काय असतं. रेडिएशन निघायला लागले. आणि रेडिएशन निघायला लागले ना मग पूर्ण जपानमध्ये पसरले. म्हणजे पूर्ण जपानमध्ये पसरल्यावर त्यांच्या DNA मध्ये नाही बदलाव केला आणि ती सगळी लोकं मरायला लागली. काय करायला लागले? मरायला लागले. आणि आता पण जपानमध्ये त्या भागामध्ये, त्या सिटीमध्ये जी लोक मुलं वगैरे तयार होतात त्या अजूनही अपंग तयार होतात. कारण अणुबॉम्बचा जवळपास 300 वर्ष, किती? 300 वर्ष याचा काहीही परिणाम होत नाही जोपर्यंत तिथे रेडिएशन निघत राहील. ओके, हे DNA मध्ये फरक पडतो.